कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। बच्चू कडू आज मुंबईला येऊन कर्जमाफीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार। मुख्यमंत्र्यांसोबतच्या फोनवरील चर्चेनंतर सरकारच्या शिष्टमंडळाचं आश्वासन, तर आंदोलन न थांबवता चर्चेला येणार कडूंची भूमिका। आज संध्याकाळी 7 वाजता बच्चू कडूंची मुख्यमंत्र्यांसोबत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक। मुख्य सचिवांसोबतच विविध विभागामधील 30 वरिष्ठ अधिकारी उपस्थित असणार। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर आज रात्री आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार, बच्चू कडूंची माहिती। बैठक सकारात्मक झाली तरच आंदोलन मागे घेतलं जाणार, अन्यथा 31 तारखेला रेल रोको आंदोलन केलं जाणार, बच्चू कडूंचा सरकारला इशारा। आमचं ठरलंय, आए तो गांधीगिरी से, नहीं आए भगतसिंगगिरी से। आम्ही कोणाला उडू पण शकतो, सरकारसोबतच्या बैठकीआधी बच्चू कडूंचा सरकारला थेट इशारा। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार सकारात्मक, आम्ही चर्चेचं निमंत्रण दिलंय, चर्चा करावी, लोकांना त्रास होईल असं करू नये, बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। जरांगे पाटील बच्चू कडू यांच्या आंदोलनामध्ये सहभागी। काल 6 वाजता सरकारनं डाव टाकला, डाव प्रतिडावानंच मोडावा लागणार, जरांगे पाटलांची टीका। तर एक शेतकरी म्हणून मी आंदोलनामध्ये आलो, जरांगेंची प्रतिक्रिया। जरांगे शेतकरी म्हणून इथे आले तर जरांगेंच्या सहभागाचा नक्कीच फायदा होणार, जरांगे पाटील आंदोलनामध्ये सहभागी झाल्यानंतर बच्चू कडूंची प्रतिक्रिया। एवढ्या शेतकरी आत्महत्या झाल्यानंतर आम्ही कर्जमाफी करू असं काही सरकारचं टार्गेट आहे का, राजू शेट्टींची टीका। तर कर्जमाफीची तरतूद कधीपर्यंत करणार हे सरकारनं सांगावं, शेट्टींची मागणी। कर्जमाफीसाठी राज्य सरकारची समिती अभ्यास करत आहे, मात्र त्याला लागणारा वेळ द्यावा लागेल, कर्जमाफीच्या मुद्द्यावरून चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। 7/12 कोरा करण्यात कडूंना यश आल्यास आम्ही स्वागत करू, बच्चू कडू लढवय्ये नेते। बच्चू कडूंच्या आंदोलनावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। अजित नवलेंच्या 2 पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्याचा नवलेंचा आरोप, तर आजच्या चर्चेमध्ये दगाफटका झाला, डावपेच करून आंदोलन फोडण्याचा प्रयत्न केला गेला, तर रेल रोको होणार, अजित नवलेंचा इशारा। सरकारनं शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे आणि आंदोलन देखील योग्य वेळी सुरू आहे, जरांगेंची प्रतिक्रिया। तर आमच्या आंदोलनामध्ये आणि शेतकरी आंदोलनामध्ये फरक आहे, म्हणून मुंबईला जाणार नाही, जरांगेंचं स्पष्टीकरण। बच्चू कडूंच्या आंदोलनाला काँग्रेसचं समर्थन, मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींकडून बच्चू कडूंच्या आंदोलनाचं कौतुक। काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून शैलेश अग्रवाल यांची नियुक्ती। 1 नोव्हेंबरच्या सत्याच्या मोर्चासाठी मनसेची जय्यत तयारी, शिवसेना ठाकरे पक्षानंतर आज मनसेकडूनही प्रेझेंटेशन होणार, राज ठाकरे लावरे तो व्हिडिओ दाखवत पोलखोल करणार। निवडणूक आयोगाविरुद्ध मुंबईमध्ये 1 नोव्हेंबरला सर्वपक्षीय मोर्चा, मोर्चाच्या अंतिम नियोजनासाठी थोड्याच वेळामध्ये यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बैठक। उद्धव ठाकरे यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आता पोहोचलेले आहेत, महत्त्वपूर्ण बैठक ही काही वेळातच होणार आहे। आपण पाहता त्यांच्यासोबत आहेत आदित्य ठाकरे सुद्धा, आणि काही वेळातच राज ठाकरे सुद्धा पोहोचतील। उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांची या बैठकीसाठी उपस्थिती असणार आहे आणि काही वेळातच ही बैठक जी आहे ती सुरू होणार आहे। प्रकृती अस्वास्थ्यामुळे संजय राऊत बैठकीला उपस्थित राहणार नाहीत, यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये थोड्याच वेळामध्ये बैठकीचं आयोजन। गुणरत्न सदावर्ते पोलीस उपायुक्तांची भेट घेणार, 1 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विरोधकांच्या मोर्चाला विरोध करण्यासाठी भेट घेणार, तर भेटीमध्ये मोर्चा थांबवण्याची तक्रार करणार असल्याची माहिती। उद्याचा मोर्चा म्हणजे फॅशन शो, हा फॅशन शो फ्लॉप करण्याचं काम मुंबईकर करतील, उद्याच्या ठाकरेंच्या मोर्चावर नवनाथ बन यांची टीका। जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये आज गोखले बिल्डर आणि ट्रस्टी दोन्ही बाजूने प्रतिज्ञापत्र दाखल करणार, आज प्रतिज्ञापत्रामध्ये अधिकृत व्यवहार मागे घेतात का हे पाहणं महत्त्वाचं। जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये आज धर्मादाय आयुक्त काय निर्णय देणार याकडे लक्ष। धर्मादाय आयुक्त आज आमच्या बाजूनच निर्णय देतील हा विश्वास, यामध्ये आता कुणावरही कारवाईची गरज नाही, जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करण्याचे अंतिम आदेश आज येतील, जैन मुनी गुप्तीनंदी महाराज यांची प्रतिक्रिया। जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये रवींद्र धंगेकरांची पोलिसात तक्रार दाखल, जैन समाजानं दाखल केलेल्या तक्रारांव्यतिरिक्त इतर गोष्टी समाविष्ट केल्या, जैन बोर्डिंग विक्री व्यवहार प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी। धर्मादाय आयुक्तांना काही नियम आहेत की नाही, वाटेल तेव्हा बाजूने निर्णय द्यायचा आणि चूक झाल्याचं मान्य करत पुन्हा निर्णय रद्द करणार का, धर्मादाय आयुक्तांकडे संशयाची सुई जाते, रवींद्र धंगेकरांकडून शंका उपस्थित। काला धन किधर है, गोखले बिल्डर, धर्मादाय आयुक्त सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे, वकिलामार्फत सर्वांना नोटिसा पाठवणार, धंगेकर आक्रमक। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण, गोपाल बदने आणि प्रशांत बनकरची पोलीस कोठडी संपली, गोपाल बदने आणि प्रशांत बनकरला आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार।
फलटण इथल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी ऑल इंडिया पॅन्थर सेना आक्रमक. 3 नोव्हेंबरला पॅन्थर सेना फलटण पोलीस ठाण्यावर धडक देणार. ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे नेते दीपक केदार यांची माहिती. डॉक्टर मुंडेंच्या आत्महत्येच्या चौकशीच्या मागणीसाठी डॉक्टर राज्यभर आंदोलन करणार. राज्य वैद्यकीय डॉक्टरांच्या संघटनेचा काम बंदचा इशारा. सोमवारपासून काम बंद आंदोलन करणार. बीडच्या वडवणीमध्ये महिला डॉक्टरच्या गावातील ग्रामस्थांचं आंदोलन. पाण्याच्या टाकीवर चढून ग्रामस्थांचं आंदोलन. एसआयटी मार्फत चौकशी करण्याची ग्रामस्थांची मागणी. आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाबाबत पत्र. रहिवाशांना दिल्या जाणाऱ्या भाडं रकमेमध्ये वाढ करण्याचं पत्र. सर्व रहिवाशांना भाडाकडून 40,000 रुपये भाडे देण्याची विनंती. बीडमध्ये अजित पवारांच्या स्वाक्षरीचं बनावट पत्र सादर केलं. माजलगावच्या व्यक्तीवर बीडमध्ये गुन्हा दाखल. अशोक वाघमारे विरुद्ध गुन्हा दाखल. पोलिसांकडून तपास सुरू. उपमुख्यमंत्री अजित पवार आज यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर. शहरातील समता मैदानावर अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्ता मेळावा. मात्र पावसामुळे सभास्थळी मोठ्या प्रमाणात चिखल. महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यास सुरुवात. 2 दिवसांमध्ये 450हून अधिक इच्छुकांचे अर्ज. मतदार यादीमधील दुबार नावं वगळण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश. हमीपत्र लिहून देणार. नाव, पत्ता आणि छायाचित्र तपासून साम्य आढळल्यास दुबार मतदारांकडून कोणत्या केंद्रावर मतदान करणार याबाबत अर्ज घेणार. लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचे 410 कोटी. सामाजिक न्याय विभागाकडून 410 कोटी 30 लाखांचा निधी वितरित. 18 नोव्हेंबरपूर्वी ई-केवायसी पूर्ण करण्याचं आवाहन. नाशिकमधील कुंभमेळ्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून 25,055 कोटी रुपयांचा विकास आराखडा. यात 7,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर. रस्ते विकासासाठी 2,000 कोटी रुपये तर साधुग्राम भूसंपादनासाठी 1,000 कोटी रुपये. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून